ओम नमो भगवते वासुदेवाय। शुकवामानी राजा परीक्षिताला सांगतायत की राजा ऐक, ही गोष्ट त्या दिवसातली आहे जेव्हा अंधाऱ्या धृतराष्ट्रानं अन्यायपूर्वक आपल्या दुष्ट पुत्रांचं पालन पोषण करत आपल्या छोट्या भावाच्या मुलाला, पांडूच्या मुलांना, अनाथ मुलांना लाक्षागृहामध्ये पाठवून ते जाळायचा प्रयत्न केला, पांडूच्या मुलांना मारायचा प्रयत्न केला। ज्या वेळेला युधिष्ठिराची पट्टराणी द्रौपदी आणि धृतराष्ट्राची सून तिला भर दरबारात तिथे केस पकडून खेचत दुःशासनानं त्या लोकांसमोर आणलं आणि तिचं वस्त्रहरण करायचा प्रयत्न केला। त्यावेळेला द्रौपदीच्या डोळ्यातल्या अश्रुधारा की संपत नव्हत्या, सर्वांग त्या अश्रूने भिजलं। पण तरी सुद्धा ह्या धृतराष्ट्राला आपल्या मुलांच्या कुकर्माबद्दल जरा सुद्धा खंत वाटली नाही। धृतम राष्ट्रम येन सा धृतराष्ट्र, चर्मचक्षुने आंधळा होतात, पण राज्यातली संपत्ती, आपली मुलं ह्यांच्याबद्दलच्या मोहानं तो इतका आंधळा झाला होता की आपल्या मुलांच्या कुकर्माकडे सुद्धा त्यानं लक्ष दिलं नाही, त्यांना जरब बसवली नाही, त्यांना चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न केला नाही। राजा म्हणाले, पुढे असं झालंय की ह्या दुर्योधनानं, दुष्टबुद्धीच्या दुर्योधनानं सत्यपरायण आणि अतिशय भोळा भाळा असा जो युधिष्ठिर, त्याच्या साधेपणाचा गैरफायदा घेऊन जीवितामध्ये अन्यायानं त्यांना हरवलं आणि त्यांना अरण्यात घालवून दिलं। पण जीव थारल्यानंतर जी शिक्षा सांगितली गेली ती शिक्षा भोगून आल्यानंतर सुद्धा जेव्हा पूर्वप्रतिज्ञेनुसार युधिष्ठिरानं आणि सर्व पांडवांनी आपला न्यायोचित पैतृक संपत्तीचा भाग मागितला, तेव्हा सुद्धा ह्या दुष्टानं, दुर्योधनानं अजातशत्रू अशा युधिष्ठिराला तो हिस्सा दिला नाही आणि त्याच्यावर धृतराष्ट्र ब्र सुद्धा बोलला नाही। कौरव जेव्हा ऐकत नाहीत असं लक्षात आलं, तेव्हा भगवान श्रीकृष्णांना शिष्टाईसाठी, चर्चेसाठी पाठवण्यात आलं आणि त्यावेळेला दुर्योधनाचे उद्गार आहे की सुईच्या अग्रावर राहील एवढी सुद्धा जमीन आम्ही पांडवांना देणार नाही। त्या दरम्यान भगवान श्रीकृष्णांनी संपूर्ण राजसभेमध्ये सगळ्यांच्या हिताच्या दृष्टीने अनेक गोष्टी सांगितल्या। भगवंताच्या अत्यंत सुमधुर अशा आवाजामध्ये सगळ्यांनी त्या ऐकल्या। भीष्मादी सत्पुरुषांना त्या अतिशय आवडल्या, पटल्या, योग्य वाटल्या, अमृतासारख्या वाटल्या। पण कुरुराज धृतराष्ट्रानं मात्र त्या गोष्टी मनावर घेतल्या नाही, तिकडे लक्ष दिलं नाही, त्यांचा आदर केला नाही। कारण असं आहे की ज्या वेळेला आपला पुण्यांशच संपलेला असतो त्यावेळेला कोणी कितीही हिताचं जरी सांगितलं तरी ते आपल्याला पटत नाही। अप्रियस्य पथ्यस्य वक्ता श्रोताच्या दुर्लभा। वास्तविक इथे वक्ता उपलब्ध होता भगवान श्रीकृष्णांच्या रूपाने, तो सगळ्यांच्या हिताच्या गोष्टी सांगत होता। पण धृतराष्ट्र आणि अन्य त्याचे पुत्र ह्यांची पुण्याही संपलेली असल्यामुळं भगवंताची वचनं आपल्या हिताची आहेत ह्याकडे त्यांचं लक्षच गेलं नाही। कृष्ण शिष्टाई संपल्यानंतर पुन्हा एकदा धृतराष्ट्राने आपले बंधू विदुरजी यांना निमंत्रण पाठवलं
सल्लामसलत करण्यासाठी. आणि सगळ्या मंत्र्यांमध्ये श्रेष्ठ असलेले विदुर महाराज जेव्हा त्या राज्यसभेमध्ये जाऊन आपल्या ज्येष्ठ बंधू धृतराष्ट्राबरोबर चर्चा करायला लागले, तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं, धृतराष्ट्रांना जो काही उपदेश केला, तो विदुर नीती ह्या नावानं नीतिशास्त्र या स्वरूपात प्रसिद्ध आहे. विदुरजी म्हणाले की महाराज, त्या युधिष्ठिरानं असं काय पाप केलं होतं? तो इतका साधा सरळ सत्यप्रिय आहे, अजातशत्रू आहे. दुर्योधनाला सुद्धा तो सुयोधन म्हणतो. त्या युधिष्ठिरानं त्याचा जर न्याय भाग मागितला पैतृक संपत्तीतला, जी संपत्ती तुम्ही कमावली नाही, त्यांच्याही वडिलांनी कमावलेली नाही, ही पूर्वापार आलेली संपत्ती आहे, त्या संपत्तीतला अर्धा वाटा जर त्यांनी न्याय रीतीने मागितला तर तुम्ही तो त्याला देऊन टाकायला पाहिजे होता, आदराने द्यायला पाहिजे होता. आतापर्यंत नाही दिला, ठीक आहे, आता ह्या पुढे द्या. ह्या उलट तुमच्याकडनं युधिष्ठिर आणि अन्य पांडवांचे जे काही अपराध झालेत, हे सगळे अपराध असह्य आहेत आणि अक्षम्य आहेत. तरी सुद्धा पांडव मंडळी ते सगळे अपराध सहन करतायत. या भीमाकडे बघितलं का म्हणाले? एखादा उग्र असा कृष्ण सर्प असावा आणि तो फुफुकारत असावा, तसा हा भीम म्हणाले संतापानं आणि झालेल्या अपमानाचा बदला घेण्याच्या वृत्तीनं क्रोधित झालाय. त्याच्याकडे बघितलं तरी तुम्हाला भय वाटेल. तुम्हाला गोष्ट माहिती नाहीये की भगवान श्रीकृष्णांनी पांडवांचा पक्ष स्वीकारलाय, कारण पांडव हे धर्मानं चालणारे आहेत. भगवान श्रीकृष्ण हे धर्मगुप्ता आहेत. धर्माची संस्थापना करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. आणि त्या दृष्टीने अन्याय करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी, धार्मिक लोकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी पांडवांचा पक्ष घेतलाय. आणि ह्या पांडवांचं आराध्य असलेले भगवान श्रीकृष्ण सध्या द्वारकेमध्ये विराजमान आहेत. पृथ्वीवरच्या सगळ्या मोठमोठ्या राजांना त्यांनी आपल्या अधीन केलाय, वश केलाय. एवढंच नाही तर सगळे विचारी ब्राह्मण आणि देवता सुद्धा भगवंताच्याच पक्षामध्ये आहेत. पण ह्या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आपण मात्र मोहानं आपला मुलगा दुर्योधन किंवा अन्य सुद्धा जे काही सांगतील त्याच्यात होला हो करताय, कुठलाही विचार न करता. हे वाईट आहे, योग्य नाही. वास्तविक दुर्योधनाच्या रूपानं एक मूर्तिमंत दोष तुमच्या घरात घुसलाय. दुर्योधन हा साक्षात भगवान श्रीकृष्णांचा द्वेष्टा आहे, द्वेष करणारा आहे, वैरी आहे. आणि त्याच्यासारखंच वागून आपण सुद्धा श्रीविहीन होत चाललेले आहात. तेव्हा आपल्या कुळाचं जर क्षेमकुशल व्हावं असं वाटत असेल, आपल्या कुळाचा उत्कर्ष व्हावा असं वाटत असेल, तर एकच करता येईल की हा जो तुमचा दुष्ट पुत्र आहे दुर्योधन आणि त्याच्या नादाला लागलेले बाकीचे सगळे तुमचे पुत्र, या सगळ्यांचा तुम्ही त्याग करावा. एवढं सगळं बोलणं झाल्यानंतर पुढे काय घडलं त्या सभेमध्ये पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.